लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाहीयेत. हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत? आज जो पाऊस पडतोय, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे सर्वांनाच, माझ्या पक्षामधल्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला, हे जिथे जिथे पूर आलेत, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलेलं आहे, प्रत्येक घराघरामध्ये जा, प्रत्येकाला मदत करा. जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी शक्य असतील, पक्ष म्हणून तर आपण करूच, पण वैयक्तिक तुम्ही देखील तिकडे जाणं गरजेचं आहे, विचारपूस करणं गरजेचं आहे, त्यांना त्यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे, तुमचा प्रचार असला पाहिजे. एकमेकांना वरती शिव्या द्यायच्या फक्त, आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं, दुसरीकडे भरकटवायचं, आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या. हाताला काही लागणार नाही. निवडून आले, काल त्या सगळ्या यादीवरती मी बसलो होतो. अशी परिस्थिती मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. सगळे मतदारसंघ पाहत होतो महाराष्ट्रातले, आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये कोणी इथे कोण आमदार आहे, साहेब हा फलाना पण हा आमदार आहे, हा आता हा कुठच्या पक्षात आहे विचारावं लागतं. कोण कुठे गेलाय, कोण कुठच्या पक्षात आहे, काही समजत नाही, काही कळत नाही. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना, ते न भूतो असं असेल, न भूतो.